कधीही खोटं बोलू नका असं नेहमी म्हणायची माझी बायको. काहीतरी जातं, काहीतरी हुकतं, कधीतरी आपल्याला शिक्षा मिळते. तेव्हा सगळं वेडगळपणा वाटायचा. पण आज पटतंय. पटतंय आज. मी खोटं बोललो माझ्या मुलांशी, त्यामुळे मला एवढी मोठी शिक्षा मिळते. ऋषी आणि मीरा माझ्या जगण्याचाच नाही तर माझ्या जाणीवांचा एक भाग झाले. त्यांच्या जाण्याने मी देवा माझ्या या दोन पोरांना माझ्यापासून लांब देऊ नकोस. मी शब्द देतो तुला. मी सगळं काही देऊन टाकेन, सगळ्यांच्या सगळ्या मागण्या पुरवेन, घराच्या वाटण्या करून टाकेन, पण माझ्या या दोन पोरांना माझ्यापासून लांब नेऊ नकोस रे बाबा. माझी थोडीफार पुण्य शिल्लक असेल ना तर बघ तेवढं कर काहीतरी. हो मी रडतोय. मी आज अजिबात खोटं सांगणार नाही की माझ्या डोळ्यात कचरा गेलाय वगैरे. मी खरंच रडतोय. मला रडू येते. पण माझ्या चेहऱ्यावर हसू तूच आणू शकतेस. ऋषीला सांगून टाक मी सगळं हे नाटक होतं, काहीही खरं नाहीये. माझी खात्री आहे हे सगळं कळल्यावर तो त्याचं जाणं रद्द करेल. तुम्ही दोघं जर माझ्यापासून दूर गेलात ना पोरी, तर तुमच्या जाण्याने मी कणाकणाने झिजून मरे आणि रोज तिळतिळ मरण्यापेक्षा एकदाच काय. हे घर सांभाळण्यासाठी एक नवीन व्यक्ती या घरात येणार आहे. ती व्यक्ती म्हणजे आबांची होणारी बायको. मी हा निर्णय घेतलाय कारण हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. काय म्हणा, पण विनाची रोमॅन्टिक सवय अजून गेलेली नाहीये छुपके छुपके रोमांस करायची. अरे मला तर राजेश खन्ना आणि शर्मिला टागोरची आठवण झाली.